मग इथे आपण बघू शकतो पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर वर्ड मिनिंग जे आहे ते आपल्याला इथे सांगितलेले आहे. वर्ड मिनिंग म्हणजेच काय, तर ही जी आपली पोएम आहे द वेट, या पोएमचे जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते आता आपण इथे घेणार आहोत. आता वेट म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. ते शॉर्ट फॉर्म आहे. कशाचं शॉर्ट फॉर्म आहे बघा, तर वेटेरिनरियन म्हणजेच काय, तर अ डॉक्टर फॉर ॲनिमल्स अँड बर्ड्स. जे प्राण्यांचे पशुपक्ष्यांचे डॉक्टर असतात त्यांनाच काय म्हटलं जातं, तर त्यांनाच वेटेरिनरियन म्हणजेच वेट असे त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर बघूया आपण कॉम्पिटंट म्हणजेच काय, तर कॉम्पिटंट म्हणजेच हॅविंग व्हेरी गुड नॉलेज अँड ॲबिलिटी. म्हणजेच आपली एवढी क्षमता असायला पाहिजे की प्रत्येक पशुपक्षीबद्दल आपल्याला काय असायला पाहिजे, तर तेवढी माहिती असायला पाहिजे, तेवढं नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर आहे एक्सिडिंगली म्हणजेच व्हेरी मच, खूप जास्त. त्यानंतर आहे अ डिफरंट इनसाइड म्हणजेच काय, तर डिफरंट टाइप्स ऑफ साईज ऑफ ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. जसं आपण बघितलेलं आहे की माणसांची जी काही बॉडी आहे ती कशी असते, डिफरंट असते का, वेगवेगळे पार्ट्स असतात का, तर नाही. सगळ्या माणसांची बॉडी कशी असते, तर एकसारखी. त्याचे जे काही ऑर्गन्स आहे ते कसे असतात, तर एकसारखे असतात. पण पशुपक्ष्यांचं तसं नसतं. तर काऊसचे जे आहे, जे काही गायी आहेत, म्हशी आहेत, ह्या सगळ्यांची बॉडी जी आहे कशी बनलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने बनलेली आहे. जसं की आपण इथे बघू शकतो जे पक्षी आहे किंवा बर्ड्स आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत ते सगळे कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि त्या सगळ्यांची जी काही माहिती आहे ती पशुवैद्याला असणं खूप गरजेचं असतं. तरच ते काय करू शकतात, त्यांच्यावरती उपचार करू शकतात. नेक्स्ट आहे इनक्रेडिबल म्हणजेच काय, तर अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. जर एखाद्या झू म्हणजेच काय, तर प्राणी संग्रहालयामध्ये जर एखाद्या पशुवैद्याला बोलवलं गेलं तर त्याला काय पाहिजे, तर प्रत्येक प्राण्यांबद्दल किंवा बर्ड्सबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल अविश्वसनीय त्याला माहिती पाहिजे. म्हणजे नेमकं ह्या पॅरटला किंवा ह्या जो काही तिथे पशुपक्षी असेल त्याला हाच आजार झालेला आहे आणि त्यावर हे निदान माझं आहे असं त्यांनी ठामपणे सांगायला पाहिजे. म्हणजे इतपत त्याचं काय पाहिजे, तर नॉलेज पाहिजे. मग नेक्स्ट आहे सेंटिपेड म्हणजेच काय, तर अ स्मॉल लॉंग थिन क्रिएचर विथ मेनी लेग्स. नेक्स्ट आहे व्हिरुलेंट म्हणजेच काय, तर काउज्ड बाय व्हायरस. जे काही व्हायरस असतात त्यामुळे काय होतं, तर जसं की माणसांना सुद्धा काय होतं, व्हायरस होता आणि त्यामुळे माणूस काय होतो, आजारी पडत असतो. मग ते नेमकं व्हायरस कशामुळे झालेलं आहे, ते दूर कसे होणार, त्याचं निदान काय आहे, हे सगळं जे काही प्राण्यांचे डॉक्टर आहेत त्यांना माहिती असायला हवं. नंतर आहे स्टीर्ड म्हणजेच काय, तर मूव. जसे की कासव आहेत, ते कासव जर जागेपासून ते ज्या जागेवर बसतात त्या जागेवरती ते जर हल्लेच नाही वर्षानुवर्ष, मुव्हिंगच त्यांची झालेली नाही आहे, अजिबात मुवमेंट झालेली नाही आहे, म्हणजेच ते त्यांची जी हालचाल आहे ते झालेलीच नाही आहे. तर हे देखील नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे ते कुणाला असायला पाहिजे, तर जे पशुवैद्य आहेत त्यांना असायला पाहिजे. नंतर आहे अ टिफ म्हणजे काय, तर अ क्वायरल. आणि नेक्स्ट आहे कीपर्स म्हणजे काय, तर झू कीपर. आता झू म्हणजे प्राणी संग्रहालय आणि कीपर म्हणजे ज्या प्राणी संग्रहाचं राखणदार जो असतो किंवा ज्या प्राणी संग्रहालयात तो व्यक्ती जो सांभाळत असतो त्याला काय म्हटलं जातं, तर झू कीपर असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे कॅनिबल म्हणजेच काय, तर वन हू इट्स ह्युमन फिल्स. आणि नेक्स्ट आहे आपलं ते आहे ऑमेनिशियन्स म्हणजेच काय, तर वन हू नोज ऑल अँड एव्हरीथिंग. आणि आपले जे शेवटचं आहे ते आहे प्रोफाऊंडली म्हणजेच ग्रेटली, डीपली नॉलेज असणं पशुवैद्यांना खूप गरजेचं आहे. आता बघा, अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, तर जे
पशुवैद्य आहे म्हणजेच द वेट ही जी पोएम आहे ती आपण एक्सप्लेन केलेली आहे, त्याचं मिनिंग आपण समजून घेतलेलं आहे, तसेच त्याचे जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते देखील आपण इथे समजून घेतलेले आहे. आता त्याची आपण थोडक्यात समरी बघणार आहोत. म्हणजेच आपण या पोएममधून काय शिकलेलो आहोत तर बघा, इन दिस पोएम द पोएट फील्स दॅट इट इज बेटर टू बी अ डॉक्टर अँड ट्रीट ह्युमन बीइंग्स दॅन बी अ वेटेरियनली डॉक्टर अँड ट्रीट ॲनिमल्स. आता जे काही डॉक्टर आहेत, पशुवैद्य आहे, त्यांना कशी माहिती असायला हवी ते तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ॲनिमलबद्दल, प्रत्येक बर्ड्सबद्दल त्याला डीपली माहिती असायलाच हवी. आणि यामध्ये जो पोएट आहे तो आपल्याला काय सांगत आहे तर तो सांगतोय की तुम्ही पशुवैद्य न होता तुम्हाला काय व्हायला पाहिजे तर जे काही पैसे कमवण्याचं साधन आहे त्यासाठी तुम्ही साधा सरळ मार्ग जो आहे तो तुम्ही निवडा. कारण पशुवैद्य जे आहे त्यांची फीस कमी असते, पण त्यांना सगळ्या प्राण्यांबद्दल, पशूंबद्दल खूप माहिती असणं काय असतं गरजेचं असतं. त्यापेक्षा तुम्ही मनुष्याचं काय व्हा तर डॉक्टर व्हा असा सल्ला कोण देत आहे तर हे जे पोएट आहे ते देत आहे. तर मुलांनो, आता आपण ही जी पोएम आहे आपली 4.1 द वेट ही जी पोएम आहे ती आपण लर्न केलेली आहे. आता आपण तिची काही ॲक्टिव्हिटी देखील इथे अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, आपल्याला जी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे त्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत. त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे, ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि योग्य जे आन्सर आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, द पोएट डीपली फील्स डॅश फॉर द वेट. आणि इथे आपल्याला काय दिलेले आहे तर 2 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यापैकी एक जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर सांगा पहा मुलांना, इथे PT येणार आहे की इझी येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे तर PT हे जे ऑप्शन आहे ते आपलं योग्य आहे. बघा, द पोएट डीपली फील्स PT फॉर द वेट. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत. ही ॲडवाइज यू टू अर्न युअर लिव्हिंग इन ॲन इझियर. आता इथे ऑप्शन पे येणार आहे की वे येणार आहे? पोएट काय म्हणत आहे की तुम्ही साधा सरळ जो मार्ग आहे तो निवडायचा आहे. मग इथे आपल्याला पे येणार आहे की वे येणार आहे? कुठलं ऑप्शन आपलं राईट असणार आहे? अगदी बरोबर, वे जे ऑप्शन आहे ते आपलं कसं आहे अगदी राईट आलेलं आहे. पोएट काय म्हणतंय बघा, ही ॲडवाइज यू टू अर्न युअर लिव्हिंग इन ऑन इझियर वे. आणि आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत. द वेट हॅज टू लर्न अ डॅश डील. आता ग्रेट डील आहे की इझियर डील आहे? अगदी ग्रेट डील आहे. त्यांचं काम कसं आहे तर त्यांचं काम खूप ग्रेट आहे, खरंच सन्माननीय असं त्यांचं काम असतं. आणि आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत. द वेट डज नॉट गेट हिज डॅश इफ कम्पेअर टू हिज हार्ड वर्क. आणि आपल्याला ऑप्शन 2 दिलेले आहेत बघा, एक आहे वे आणि दुसरा आहे पे. त्यांचा जो काही जॉब आहे त्या बदल्यात त्यांना तेवढं पेमेंट होत नाही जेवढं व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं काय येणार आहे, पे हे राईट ऑप्शन आपलं आलेलं आहे. बघा, द वेट डज नॉट गेट हिज पे इफ कम्पेअर्ड टू हिज हार्ड वर्क. त्यांचं एवढं हार्डवर्क असतं त्याच्या कम्पॅरिझनने त्यांना तेवढं पे हे मिळत नसतं. तर बघा, इथे अशा प्रकारे आपलं जे ॲक्टिव्हिटी आहे ते आपली इथे कंप्लीट झालेली आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर द वेट ही जी पोएम आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, इथे 5 गेम होते, त्यापैकी एक गेम आपण सिलेक्ट केलेला आहे आणि विचारलेल्या प्रश्नांचे आपल्याला काय द्यायचे आहेत, 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा मुलांनो, इथे आहे फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे द एलिफंट हॅज चॉक बिकॉज इट हॅज इटन. आता त्याचा घसा जो आहे तो कसा झालेला आहे, चॉकअप झालेला आहे. तर कशामुळे तो झाला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन जे आहेत ते दिलेले आहे. फर्स्ट आहे हायनट्स, दुसरा आहे पेपर बॅग्स, तिसरा आहे कॅनिबल आणि दुसरा आहे ओनिसाइंट. तर मग आपला जो राईट आन्सर आहे ते सांगा पाहू काय असणार आहे. अगदी बरोबर, त्याने काय खाल्लेलं आहे तर पेपर बॅग जे आहे ते खाल्ल्यामुळे त्याचा जो घसा आहे तो चॉकअप झालेला आहे. जो सेकंड क्वेश्चन आहे आपला तो आपण घेणार आहोत. नेक्स्ट ऑफ द जिराफ्स आर फीलिंग स्टिफ बिकॉज द हॅड अ डॅश. मग इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे बघा, आहे फर्स्ट स्टिफ, नंतर आहे पेपर्स बॅग्स, कॅनिबल आणि जम्प. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, टिफ जे आहे ते आपले काय आहे तर
योग्य ऑप्शन आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे द क्रोकोडाईल बाइट्स बिकॉज इट हॅज टर्न अ डॅश. आता क्रोकोडाईल बघा जेव्हा माणसांना चावायला लागलं तेव्हा काय होणार आहे बघा, ग्रेट, पे, कॅनिबल आणि इझियर. म्हणजेच काय येणार आहे, अगदी बरोबर, कॅनिबल जे आहे ते आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द कांगारूज इलनेस इज दॅट इट. आणि त्याचे देखील 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. फर्स्ट आहे लाव, क्राय, टिफ आणि वॉन्ट जम्प. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे सांगा बरं. अगदी बरोबर, इलनेस. जेव्हा कांगारू काय करणार आहे तेव्हा तो आजारी पडल्यानंतर तो जंप मारणार नाही आहे, म्हणजेच आपलं वॉन्ट जम्प जे आहे हे काय आहे तर राईट आन्सर आहे. तर बघा मुलांना, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय घेतलेलं आहे तर द वेट ही जी पोएम आहे तिच्यातले जे काही क्वेश्चन आन्सर आपल्याला विचारलेले होते ते आपण अगदी योग्य पद्धतीने दिलेले आहे. आता त्यावर आपण टेस्ट देखील घेणार आहोत आणि टेस्टच्या माध्यमातून देखील ही पोएम जी आहे आपल्याला कितपत समजली हे आपल्याला कळणार आहे. तर पहा मुलांना, फर्स्ट जे आपलं क्वेश्चन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य राईट आन्सर देण्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन जे आहेत ते दिलेले आहेत. फर्स्ट आहे नेक्स्ट ऑफ द जिराफ्स आर फीलिंग स्टिफ बिकॉज दे हॅड अ डॅश. आणि ऑप्शन बघा काय आहे, फर्स्ट आहे टिफ, सेकंड आहे पेपर बॅग्स, थर्ड आहे कॅनिबल आणि जे लास्ट आहे ते आहे जम्प. बघा, नेक्स्ट ऑफ जिराफ्स आर फीलिंग स्टिफ बिकॉज दे हॅड अ डॅश. मग काय येणार आहे, अगदी बरोबर, टिफ जे आहे ते आपलं राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट जे आहे आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द एलिफंट हॅज चॉक बिकॉज इट हॅज इन इटर. बघा काय होणार आहे बघा, हायनस, पेपर बॅग्स, कॅनिबल आणि ओमनीसाइड. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर, पेपर बॅग्स जे आहे ते आपले योग्य ऑप्शन आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे द कांगारूज इलनेस इज दॅट इट. आणि ऑप्शन बघा किती आहेत, 4 आहेत, लाफ, क्राय, टिफ आणि वोंट जम्प. तर जेव्हा कांगारू आजारी पडेल तेव्हा तो जम्प मारणार नाही, म्हणून वोंट जम्प हे काय आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की द क्रोकोडाईल बाइट्स बिकॉज इट हॅज टर्न अ डॅश. आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ग्रेट, सेकंड आहे पे, कॅनिबल आणि इझियर. मग आपले जे योग्य ऑप्शन आहे ते कुठलं असणार आहे, अगदी बरोबर, कॅनिबल जे आहे ते आपलं राईट आन्सर असणार आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपली जी टेस्ट आहे ह्या पोएमवर जे काही आपण टेस्ट घेतलेले आहे ती देखील आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत तर काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते या पोएमवरचे आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तो असा आहे की नेम द ॲनिमल्स इन द झू मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. आता आपल्याला झूमध्ये असलेले जे काही प्राणी आहेत त्यांचं आपल्याला काय सांगायचे आहेत तर जे काही नावं आहेत ते सांगायचे आहेत. बघा, लायन्स आहे, झेब्रा आहे, हिपोज आहे, बायस्कॉन आहे, चिंपांझीस आहे, त्याचप्रकारे टॉर्टॉइज आहे, बिअर्स आहे, कोब्राज आहे आणि पॅन्थर्स आहे. तर एवढे सगळे जे प्राणी आहे ते कुठे असतात तर झूमध्ये असतात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द ऑपोजिट इलनेस ऑफ द लायन अँड द आर्टिक फॉक्स. आणि जे आपला आन्सर आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघा, जे आपला आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. द लायन हॅज काफ द कोल्ड अँड द आर्टिक फॉक्स हू लिव्स इन कोल्ड वेदर इज सफरिंग फ्रॉम हीट. These are the opposite illnesses of the lion and the Arctic fox. आता हे झालेलं आहे आपलं काय तर ह्या क्वेश्चनचं योग्य आन्सर. आणि जे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत की व्हॉट इज द ट्रबल विथ द सेंटिपीड. आणि त्याचा जे काही आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. बघा, ते असं आहे की द centipede has the trouble with his feet which are uncountable. हे काय आहे की आपल्याला जे काही प्रश्न विचारलेला आहे त्याचा आन्सर इथे आपण घेतलेला आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे why does the poet call the weight unsigned. आता त्याचं जे आन्सर आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर बघा, त्याचा आन्सर असा आहे द पोएट कॉल्स द वेट. पोएटला काय म्हणत आहे तर जे पोएट आहे ते म्हणत आहे की पोएट कॉल्स द वेट
omniscient because he always has a deal with every kind of disease of the animals and everything about the animals, including their inside and their behavior pattern and their suitable ट्रीटमेंट्स. बघा त्यांचं जे काम असतं कसं असतं, खूप हार्ड असतं, पण त्या बदल्यात त्यांना तेवढा मोबदला दिला जात नाही असं कोण म्हणत आहे, तर जे पोएट आहे ते म्हणत आहे की या बदल्यात मात्र त्यांना काय मिळत नाही, हवा तेवढा पैसा जो आहे तो त्यांना मिळत नाही. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. राईट इलनेस ऑफ द ॲनिमल्स इन द एक्स्ट्रॅक्ट दॅट मेक यू लाफ. आणि त्याचं जे आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर पहा आपलं जे आन्सर आहे ते असं आहे की फर्स्ट जे आहे, जे आपलं फर्स्ट आन्सर आहे, पहा मुलांना आपलं जे फर्स्ट आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. इवन कीपर्स जोक्स डू नॉट मेक हेनास लाफ. आता जे काही कीपर्स म्हणजेच काय, तर जे झू आहे, झूला सांभाळणारा जो राखणदार असतो त्याला काय म्हटलं जातं, कीपर्स असे म्हटलं जातं. तो जोक करतो आणि त्यावरती जर प्राणी जे बर्ड्स हसलेच नाही तर. सेकंड आहे मंकी हॅज पिंच हिज टेल. आणि मंकीनेच त्याच्या जे शेपूट आहे त्यालाच पिंच केलं, त्याला चिमटा घेतला. तर जिराफ्स हॅड क्वारल्स अँड दॅट मेड देअर नेक स्टिफ. हे सगळं जे आहे आपल्या ह्या क्वेश्चनचं काय आहे, तर आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की वाय डू पीपल इन झू रन द वेट. आणि त्याचा आन्सर बघा आपण घेतलेला आहे की द पीपल इन झू रन टू द वेट बिकॉज दे बिलीव दॅट द वेट नोज एव्हरीथिंग अबाउट ॲनिमल्स डिसीज अँड विल गिव्ह देम राईट ट्रीटमेंट. आता ह्या सगळ्यांना कसं ट्रीटमेंट मिळालं पाहिजे, राईट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आणि यासाठी मात्र पशुवैद्यांना शक्य तेवढी विश्वसनीय अशी काय पाहिजे, तर माहिती असायला पाहिजे. आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो देखील आपण इथे समजून घेतलेला आहे. व्हॉट इज द पोएट ॲडवाइस टू यू, डू यू थिंक ही मीन्स इट. आता इथे जो पोएट आहे त्याने काय आपल्याला इथे ॲडवाइस दिलेला आहे, सल्ला दिलेला आहे, तो देखील आपण इथे अभ्यासलेला आहे. बघा द पोएट्स ॲडवाइस टू यू दॅट यू शुड नॉट बिकम अ वेट. तो काय म्हणत आहे की तू काय करू नकोस, तर जे पशुवैद्य आहे, पशुवैद्यकीय जे आहे ते तू करू नकोस. डोंट ट्राय टू ट्रीट द वाईल्ड डेंजर्स ॲनिमल्स. तू काय करू नकोस, तर त्यांची ट्रीटमेंट करू नकोस. फाइंड सम इझी वे फॉर लिव्हिंग अँड दॅट कॅन बी यू शुड बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. तू पशुवैद्य न होता तू काय हो, तर माणसांचा डॉक्टर हो. द पोएट डज नॉट रिअली मीन टू से सो बट वॉन्ट्स टू पॉइंट आउट ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ द वेट्स वर्क. आता त्यांना काय वाटत आहे की जेवढी मेहनत जे वेट आहे, जे पशुवैद्य आहे ते घेतात त्या बदल्यात त्यांना तेवढं काय मिळत नाही, तर मानधन हे मिळत नाही. म्हणून तू कमवण्याचं जे इझी साधन आहे, अगदी साधारण असे साधन तू काय कर, तर ते तू सिलेक्ट कर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपली जी पोएम आहे 4.1 द वेट, ही पोएम आपण लर्न केलेली आहे. त्यावर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, तसेच त्यावर आपण गेम देखील घेतलेला आहे, त्यावरती टेस्ट देखील आपण घेतलेले आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण इथे समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपली जी पोएम आहे 4.1 द वेट, ही जी पोएम आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.